नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रेसिपी शोमध्ये। तसं पाहायला गेलं तर प्रत्येकच रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत हे करतच असते, पण आजचं जे स्वागत आहे ते खूपच जास्त स्पेशल आहे आणि त्याचं जे स्पेशालिटी आहे ती तर तुम्हाला दिसतीच आहे। याच्या अगोदर मी तुमच्याबरोबर ज्या ज्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्या फक्त किचन कट्ट्याच्या वरती आणि फक्त माझा हात तुम्हाला दिसायचा आणि व्लॉगमधनं किंवा इतर एखादा जर स्पेशल व्हिडिओ असेल तर त्याच्याद्वारे तुम्ही मला पाहत होतात। पण आज इथं तुम्ही बघू शकता आपण आपला प्रॉपर अशा पद्धतीचा सेटअप तयार केलेला आहे। सेटअपच्या शोधामध्ये आपण 2 वर्ष झालं शोधामध्ये म्हणण्याचं कारण म्हणजे आपण रेंटने पाहत होतो की कुठे मिळतोय का असा छान मोठा प्रशस्त हॉल की जिथे आपण अशा पद्धतीचा आपण ज्याला एक स्वप्न म्हणतो तशा पद्धतीचा सेटअप उभा करू शकतो। तर 2 वर्षापूर्वी आम्ही बरेचसे दिवस एक 3-4 महिने आम्ही शोधत होतो। मी जिथं राहते तिथं अख्ख्या करमाळ्यामध्ये मी शोधलं की मला जशा पद्धतीचा हॉल हवा आहे तसा म्हणजे आपल्याला अवेलेबल होतोय का, पण तो झाला नाही। आपण कसं म्हणतो प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, तर तशाच पद्धतीनं 2 वर्षांनी आज आपला हा सेटअप तयार झालेला आहे आणि मला तरी खूपच जास्त आवडलेला आहे। असं म्हणण्याचं कारण म्हणजे याच्या हा जो सेटअप आहे तो सेटअप उभा करण्यासाठी याच्यातली प्रत्येक वस्तू न वस्तू ही आम्ही दोघांनी आमच्या चॉईसनं खरेदी केलेली आहे। त्याचप्रमाणे कुठली वस्तू कुठे चांगली दिसेल, कशा पद्धतीने ती लावली गेली पाहिजे किंवा आपला हा जो सेटअप आहे तो कशा पद्धतीचा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आणि आपण त्याला असं म्हणू शकतो दिवस रात्र विचार करून हे सगळं उभा राहिलेलं आहे। आणि हा सेटअप तुम्हाला कसा वाटतोय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर आपल्या या सेटअपची टूर पाहायची असेल तर तसं सुद्धा मला कमेंट करून सांगा, कारण की मी आज तुम्हाला याची टूर दाखवणार नाहीये। त्याचं कारण म्हणजे एकतर तुम्हालाही समजू शकतं अगदी 8 दिवसांवरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे आणि आपल्या रेसिपीज यायला खरं तर खूप उशीर झालेला आहे। सेटअप करायचा हे जरी 2 वर्षापासून डोक्यात असलं तरी सुद्धा योग्य वेळी योग्य गोष्ट घडते, तर त्याच्यामुळे त्याचा जो मुहूर्त आहे त्याचा जो योग आहे तो आत्ता आला। अगदी एक 15 ते 20 दिवसापूर्वी आमचं अचानक बोलणं झालं, जागा ठरली की मग लगेच सगळे कामगार वगैरे पाहिले आणि या गोष्टी सुरू केल्या। तर त्याच्यामुळे अगदी एक 20 दिवसामध्ये हा सगळा सेटअप हा सगळा आपला स्टुडिओ उभा राहिलेला आहे आणि मग त्याच्यामुळे थोडंसं आपण असं म्हणू शकतो की प्लॅनिंग जे आहे ते पुढं मागं झालं। खरं तर गेल्या 8 दिवसाखालीच आपला हा स्टुडिओ तुमच्या भेटीला यायला पाहिजे होता, पण येऊ शकला नाही, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलायच्या नसतात तर करायच्या असतात आणि करताना वेळ हा लागतोच। तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आणि मला नक्कीच खात्री आहे की तुम्ही सगळेजण माझ्यावर खूप प्रेम करता, त्याच्यामुळे तुम्ही मला सांभाळून घेताल आणि आता आजपासून आपण फायनली आपल्या दिवाळीच्या रेसिपीजना स्टार्ट करत आहोत। आता रेसिपी सुरू करायची मी म्हटलं मग कुठली करावी, तर नक्कीच आपल्या परंपरेनुसार आपण गोडच पदार्थ करतो, पण गोड पदार्थांमध्ये सुद्धा मी आज म्हटलं की तुमच्याशी गप्पा सुद्धा मारता याव्यात आणि माझा अशा पद्धतीचा जो व्हिडिओ आहे तो पहिलाच असणार आहे, त्याच्यामुळे मी इतकी काही रुळलेली नाही आहे। तर त्याच्यामुळे म्हटलं की एक अशी रेसिपी एकदम शॉर्टकट होणारी आणि तुमच्याशी गप्पा मारता येतील, मला सुद्धा हा जो सेटअप आहे याच्यासोबत जुळवून घेता आलं पाहिजे। तर या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून एक छोटीशी रेसिपी आपण आज सीताफळ बासुंदी करतोय आणि त्याच्यासोबत मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या। तर अशा पद्धतीचा गोड नैवेद्य तुम्ही म्हणू शकता की जो आपल्या स्टुडिओसाठी आपण करत आहोत, आपल्या देवासाठी आपण करत आहोत। तर त्याच्यामुळे आता खूप जास्त गप्पा नको मारायला, कारण की आता तुम्हाला माझे हात दिसणार नाही आहेत, फक्त मी सुद्धा दिसणार आहे। तर त्याच्यामुळे आपण रेसिपी करता सुद्धा गप्पा मारू शकतो। तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर आता आपण पाहूयात की आज आपण सीताफळ रबडी करणार आहोत की बासुंदी, या दोन्हीतला नक्की फरक काय। तर रबडी जी आहे ना ती थोडीशी घट्टसर असते आणि बासुंदी म्हटलं ना तर थोडीशी पातळसर, मग त्याच्यामुळे तुम्ही सीताफळ याला रबडी म्हणू शकता किंवा बासुंदी म्हणू शकता। जसं तुमचं ते घट्ट किंवा थोडंसं पातळसर होईल त्यानुसार तुम्ही त्याला नाव देऊ शकता। पॅनमध्ये आपण 1 लिटर दूध घेतोय। सुरुवातीला मी अर्धा लिटर ओतून घेतलं आणि हे राहिलेलं अर्धा लिटर। आता आपण गॅस चालू केलेला आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम आपण हाय ठेवली तरीही चालेल, फक्त मधनं त्याला ढवळत राहायचं जेणेकरून खाली ते चिटकून बसणार नाही किंवा करपणार नाही। पण आता पुरीची तयारी करूयात। तर त्याच्यासाठी इथे बाउलमध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले स्वच्छ चाळून। बासुंदी ही थोडीशी लिक्विडी किंवा आपण त्याला पातळसर असं म्हणू शकतो, तर त्याच्यामुळे आपण ज्या पुऱ्या करणार आहोत त्या थोड्याशा कुरकुरीत व्हायला हव्यात, तर जेणेकरून त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खाताना छान लागेल। तर त्याच्यासाठी इथं आता गव्हाच्या पिठामध्ये इथं मी 2 चमचे रवा घेतलेला आहे। हा रवा मी इथं बारीक घेतलेला आहे,
तुम्ही याच्याऐवजी मोठासुद्धा वापरू शकता आणि हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्यांना एक छान असा क्रंच मिळेल. आता चवीनुसार मीठ टाकते. आता रेग्युलरपणे आपण ज्या पद्धतीनं पीठ मळतो अगदी सेम तशाच पद्धतीनं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून. फक्त पुरी करत असताना जे आपण पीठ मळतो ते पीठ जे आहे ते थोडंसं घट्टसर आपल्याला मळावं लागतं, जेणेकरून आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या छान येतात. चपाती करण्यासाठी बऱ्याचशा जणींचं जे आवड आहे ती वेगळी वेगळी असते. काहींना थोडीशी घट्टसर कणिक लागते तर काहींना थोडीशी पातळसर. तसं पुरीच्या बाबतीत नाही, पुरीला थोडीशी घट्टसरच मळून घ्यायची. आता हे जे पीठ आहे ते आपलं मळून झालेलं आहे. घट्टसर असा याचा मी गोळा मळलेला आहे. खूप जास्तही घट्ट नाही, आपल्याला जसं लाटता येईल व्यवस्थित त्या दृष्टीने आपल्याला हे घट्ट मळायचं. तर थोडासा पिठाचा हात लावून घेतला म्हणजे तेल व्यवस्थितपणे लावता येतं. अगदी थोडंसं म्हणजे साधारण पाव चमचा याच्यावरती मी तेल लावून घेतलेले, तेल टाकून घेतलेले आणि आता हे व्यवस्थित असं आपण तेल लावून घेऊयात आणि साधारण एक 10 ते 15 मिनिट तरी कमीत कमी आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आता तुम्ही एखाद्या बाउलनी किंवा पातेल्याने झाकून ठेवू शकता किंवा अशा पद्धतीनं सुती कपड्याने देखील हे झाकून ठेवू शकता. आता उकळी आल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आणि आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं जे दूध आहे ते आपल्याला थोडं तरी आटवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली जी रबडी आहे ती खाण्यासाठी स्वादिष्ट लागते. जवळपास एक 15 मिनिट झालेले आहेत. मी गॅसचा फ्लेम हाय केलेला होता आणि कंटिन्युअसली अशा पद्धतीनं ढवळत राहून हे जे दूध आहे ते आपण 1 लिटर घेतलेलं होतं तर त्याच्यातलं अर्धा लिटर दूध आपण जवळपास ठेवलेलं आहे, म्हणजे छान बऱ्यापैकी हे घट्टसर असं करून घेतलेलं आहे. तर आता या स्टेजला आपण याच्यामध्ये साखर टाकत आहोत. तर इथं मी पाव कप साखर टाकते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता. आपण याच्यामध्ये जे सीताफळ वापरणार आहोत ते सुद्धा खाण्यासाठी गोडच असतात, तर त्या हिशोबाने साखर टाकायची आणि थोडंसं केसर. केसर पण ऑप्शनल आहे, पण छान असा रंग येईल तर त्याच्यामुळे केसर देखील टाकून घेतलेले. आणि आता साखर विरघळेपर्यंत आणखीन 1-2 मिनिट आपण हे हलवून घेऊयात. या स्टेजला मी फक्त साखर आणि केसर वापरलेले. जर तुम्हाला विलायचीची पूड वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता किंवा केवडा इसेन्स याच्यामध्ये टाकू शकता, त्यानं सुद्धा छान असा फ्लेवर येतो. पण मुळातच आपण ही जी आज रबडी करणार आहोत ती सीताफळ फ्लेवरची करतोय आणि आपल्याकडे जर ओरिजिनल सीताफळाचा पल्प किंवा गर असेल तर दुसरं काही इसेन्स टाकण्याची आवश्यकता आहे असं मला काही वाटत नाही. जिथपर्यंत हे दूध घट्ट करून घ्यायचं होतं तिथपर्यंत मी करून घेतलेलं आहे. आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि आता आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा रूम टेम्परेचरवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि नंतरच याच्या पुढची प्रोसेस करायची आहे. तर तोपर्यंत मग आपण थांबण्यापेक्षा पुऱ्या करायला घेऊयात. आता आपलं पीठ जे आहे ते छान मस्त असं भिजलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या पण छान येतील. तर एकदम मऊ करून घेते आणि आता पुरीच्या हिशोबानं छोटासा उंडा करून घ्यायचा. आता पुरी करायच्या बऱ्याचशा ट्रिक आहेत. तसं पाहायला गेलं तर आता मी एक छोटीशी गोळी घेतलेली आहे आणि डायरेक्ट लाटणार आहे, तशा पद्धतीनं पुऱ्या करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट चपाती लाटू शकता आणि मग नंतर एखादं काहीतरी डब्याचं झाकण घ्यायचं किंवा काहीतरी कटर घ्यायचं आणि मग एकसारख्या आकाराच्या पुऱ्या काढायच्या. पण आता पुरी डायरेक्ट आचारी पद्धतीची जर म्हटलं तर अशाच पद्धतीनं लाटून छान होतात. शेवटी चॉईस आपली आपली, तुम्ही कशाही पद्धतीनं केली तरी पुरी ही छानच होणार आहे. आपली पहिली पुरी लाटून झाली आहे. आता मी दुसरी लाटायला घेते. आम्ही जेव्हा लहान होतो आणि आमची मम्मी स्वयंपाक करायची ना तर त्यावेळेस मम्मी अशी चपाती लाटायची आणि दीदीकडं आणि माझ्याकडं पुऱ्या कट करायचं काम असायचं. आणि जर अशा करणार असेल ना ती ह्या पद्धतीनं तर ना हे गोळे करायचं काम आमच्याकडे असायचं. तर छान लहानपणीच्या आठवणी प्रत्येकाच्या. ती आम्हाला तळायला कधीच द्यायची नाही, लाटायला द्यायची ती एक वेळेस, पण तळायला कधीच देत नसायचे. आणि पुरी जी आहे ना ती म्हणजे मला कमेंट करून सांगा तुम्ही, पुरी शिळी ताजी नाही बरं का, शिळी आणि मस्तपैकी चहा गरमागरम कोणाला आवडतो? कारण की मला तर आवडतो, माझ्या बहिणीला आवडतो, राधिकाला आवडतो, आईंना आवडतो, सगळ्याच जणींना आम्हाला आहे ना मस्तपैकी दुसऱ्या दिवशी शिळी पुरी चहा एकदम भन्नाट असं लागतं. ते कोणाकोणाला आवडतं ते नक्की कमेंट करून सांगा.
पुऱ्या लाटायला घेतल्या त्याच वेळेस मी इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आपलं जे तेल आहे ते गरम झालेलं आहे की नाही ते आपण पाहूयात. तर आपलं तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. आता पुरी देखील याच्यामध्ये मी टाकून घेते, सोडून घेते. अलगदपणे ती सोडून घ्यायची, खूप पटकन त्यात टाकायची नाही, नाहीतर तेल हातावरती उडण्याची शक्यता असते. आणि पुरी तेलात टाकल्यानंतर पुरीला मोकळं सोडायचं नाही, तिला कंटिन्युअसली अशा पद्धतीनं हलवत राहायचं, जेणेकरून आपली पुरी छान अशी फुगते. ही तुम्ही टिप म्हणू शकता किंवा ट्रिकसुद्धा याला म्हणू शकता, छान मस्त पुरी फुगण्यासाठीची. आणि पुरी आता छान मस्त थोडीशी खरपूस काढायची, म्हणजे खायला स्वादिष्ट लागते. इथं मी जी कढई घेतलेली आहे त्याचा जो वरचा एरिया आहे किंवा जो सरफेस आहे तो थोडासा छोटा आहे, त्याच्यामुळे मी एका वेळेस एकच पुरी तळणार आहे. जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर तुम्ही 2 पुऱ्या देखील तळू शकता, म्हणजे आपलं जे काम आहे ते झटकीपट होतं. तर आपली पहिली पुरी छान मस्त टम्मा अशा पद्धतीनं फुगून तयार झालेली आहे. तेल निथळून घेते, साईडला काढते आणि अशाच पद्धतीनं आता इतर सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात. आता इथं आपण जे आटवलेलं दूध आहे ते छानपैकी थंड झालेले, पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती हे आलेले. तुम्ही याचा घट्टसरपणा बघू शकता. मस्त अशी आपली रबडी जी आहे ती तयार झालेली आहे. आता आपण टाकणार आहोत आपला मेन इन्ग्रेडियंट, तो म्हणजे सीताफळाचा पल्प. तर इथं मी 2 मध्यम आकाराची सीताफळं घेतलेली होती आणि जर आपले मेजरमेंटचे कप असतात त्यानं जर मोजलं तर हा अर्धा कप पल्प आहे. तर हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही हा मिक्सरला पण फिरवून घेऊ शकता, जेणेकरून फक्त सीताफळाचा जो स्वाद आहे तो तुमच्या रबडीला येईल. हा जो भाग आहे जो की गर आपण त्याला म्हणतो, हा जर दाताखाली आला तर आणखी जास्त आपली जी रबडीची चव आहे ती वाढेल. तर त्याच्यामुळे मी मिक्सरला जर फिरवलेलं नाहीये. तुमची चॉईस, आता तुम्हाला माझ्यासारखं करायचंय की मग कसं करता मिक्सरमधनं फिरवून तसं तुम्ही करू शकता. आता व्यवस्थित असं आपण एकत्रित करून घेऊया. सगळा टाकणार आहे पण म्हटलं अगोदर थोडासा टाकून घ्यावा, व्यवस्थित असं एकत्रित करावं आणि मग नंतर राहिलेलं टाकावं. मस्त अशी आपली सीताफळाची जी रबडी आहे ती तयार झालेली आहे. आता फायनली याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकले, पिस्ता टाकलेला आणि बदाम. तर फायनली आपली या नवीन स्टुडिओमधली जी पहिली रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. आता मी ही सर्व करायला घेत आहे. जसं हे स्टुडिओ करायचं डोक्यात होतं, जेव्हापासून हे प्लॅन केलेलं होतं तेव्हापासून एक एक्साइटमेंट होती की हे सगळं कधी पूर्ण होणार आणि मी याच्यामध्ये कधी रेसिपी करणार. कारण की जेव्हा हे सगळं काम चालू होतं तर त्यावेळेस फक्त इमॅजिन केलं जायचं की इथे आपला सेंटर टेबल असेल, इथं मी काहीतरी मळेल, इथं काहीतरी चिरेल, इथं काहीतरी तळेल, अशा पद्धतीचं सगळं एक इमॅजिनेशन चालू होतं फक्त. आणि जसं जसं जे आपण काही इमॅजिन केलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरत होतं तर ते छान अशा पद्धतीनं वाटत होतं. आणि त्याच्यापेक्षाही छान आहे तो म्हणजे आजचा दिवस, ज्या दिवशी मी रेसिपी शूट करते, तुमच्याशी डायरेक्टली बोलते. तर मला छान वाटलं. तुम्हाला कसं वाटतंय हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. उद्यापासून दिवाळीचा जो फराळ आहे तो आपण करण्यासाठी सुरुवात करेल. तर थोडासा उशीर झालेला आहे पण तुम्हीही समजून घेताल अशी मला आशा नाही, याची मला खात्रीच आहे. कारण की कारण तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला उशीर का झाला. तर त्याच्यामुळे आता उद्यापासून आपण मस्तपैकी आपल्याला दिवाळीचा फराळ करायचा आहे. तर त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीजचं जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.